नमस्कार मित्रांनो, मराठी फ्रीक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जवळपास 2 वर्षांनी आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि आपण आता कंटिन्युअस या चॅनलवरती टेक रिलेटेड आणि टेक्निकल गोष्टी ज्या आहेत जसे युट्यूब रिलेटेड व्हिडिओज अपलोड करणार आहोत. पण आज स्पेशल हे आहे की आपल्याकडे आहे आज PlayStation 5 स्लिम. तर याची अनबॉक्सिंग, याचा रिव्ह्यू आणि गेमिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. हे ऍक्च्युली काय आहे बऱ्याच जणांना माहित नाही, पण त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्णपणे पाहत राहा. याच्या प्राइस बद्दल आपण लास्ट मध्ये डिस्कशन करूया. तर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर बॉक्स तुम्हाला अशा प्रकारचा पाहायला मिळतो. समोर आहे PlayStation 5 ची इमेज आणि बॅक साइडला काही PlayStation एक्सक्लुझिव्ह गेम्स इमेज दिलेले आहेत. तसेच बॉक्सच्या साइडला काही स्पेसिफिकेशन्स मेन्शन केलेले आहेत. बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला मिळते एक पॉवर केबल, 2 छोटे प्लास्टिक स्टँड्स, USB-C चार्जिंग केबल अँड HDMI 2.1 केबल. तसेच आपल्याला मिळतो स्टँडर्ड पांढरा ड्युअल सेल्स कंट्रोलर जो दिसण्यास अप्रतिम आहे. आता साधारणपणे मी मॅन्युअल दाखवत नाही कारण कोणीही वाचतही नाही. आणि मग आपण येतो आता नवीन PlayStation 5 स्लिम वर. आणि वा, हे नावासारखेच खरंच लहान आणि हलके वाटते. डिझाईन याची फ्युचरिस्टिक आहे. पांढऱ्या पॅनलसह हा आपल्याला पाहायला मिळतो. ह्यामध्ये 4 पॅनल्स आहेत. खालचे पॅनल मॅट आहे तर वरचे 2 ग्लॉसी फिनिश मध्ये पाहायला मिळतात. ग्लॉसी फिनिश दिसायला चांगलेही वाटते. Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट्सवर तुम्हाला खूप सारे कस्टम प्लेट्स अवेलेबल आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. समोर आता 2 USB-C पोर्ट्स आहेत. आधी जुन्या प्लेस्टेशन मध्ये एक USB-C आणि दुसरं USB-A होतं, पण आता PSVR2 तसेच ड्युअल सेल्स कंट्रोलर चार्जिंग करण्यासाठी हे उपयुक्त आहे. मागे अजून USB-A पोर्ट, एक LAN पोर्ट, एक HDMI आणि पॉवर इनपुट पोर्ट पाहायला मिळते. आता डिस्क ड्राईव्ह बाबत आपण पाहूया. हे सहजपणे काढता आणि लावता येते. डिजिटल व्हर्जन घेतल्यास तुम्ही नंतर ड्राईव्ह वेगळे खरेदी करू शकता आणि बसवू शकता. सुमारे 13,000 रुपये अतिरिक्त खर्च याचा पाहायला मिळतो. याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पण लक्षात ठेवा, प्रथमच ड्राईव्ह बसवताना इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता पडेल त्याच्या अपडेटसाठी. यामध्ये छोटे प्लास्टिकचे स्टँड दिले आहेत जे कन्सोलला आडवे ठेवताना वापरता येतात. पण जर कन्सोल उभे ठेवायचे आहे तर तुम्हाला एक व्हर्टिकल स्टँड खरेदी करावं लागेल, ज्याची सुमारे 2,000 रुपयांचा खर्च येतो. आता स्पेक्स बाबत आपण पाहूया. तर याचा CPU कस्टम AMD Zen 2 आहे, ज्याच्यामध्ये 8 कोर्स आणि 16 थ्रेड्स पाहायला मिळतात. ज्याची स्पीड आहे 3.5 GHz. याच्या GPU बद्दल पाहिले तर RDNA 2 बेस्ड 10.28 टेराफ्लॉपची स्पीड पाहायला मिळते, जे की 2.2 GHz एवढी तुम्हाला मिळते. याच्या रॅम बद्दल पाहिल्यास तर याच्यामध्ये 16 GB ची GDDR6 रॅम पाहायला मिळते, ज्याची बँडविड्थ आहे 448 GB सेकंड्स. स्टोरेज बद्दल पाहिलं तर 1 TB ची कस्टम NVMe स्टोरेज याच्यामध्ये पाहायला मिळते. तर याचे स्टोरेज एक्सपान्शन जर करायचे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये एक SSD चा स्लॉट पण दिलेला आहे, जे की M.2 ला सपोर्ट करतो. आणि याचं स्टोरेज तुम्ही 8 GB पर्यंत वाढवू शकता, ज्याचाही अतिरिक्त खर्च तुम्हाला पाहायला मिळेल. याची ऑप्टिकल ड्राईव्ह जी आहे ती अल्ट्रा HD ब्ल्यूरे 4K सहित पाहायला मिळते. डिजिटल एडिशन मध्ये तुम्हाला ही पाहायला मिळत नाही, पण जर तुम्ही डिस्क एडिशन घेतले तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळून जाते. याची अटॅचेबल डिस्क पण अवेलेबल आहे. याची वायरलेस कनेक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळते, जे की Wi-Fi 6 आहे आणि याच्यामध्ये ब्लूटूथचे 5.1 व्हर्जन सुद्धा पाहायला मिळते. याच्या परफॉर्मन्स बद्दल पाहिलं तर हे टार्गेट करतं 4K गेमिंगला, जे की अप टू आहे 120 Hz. HDR, रे ट्रेसिंग, टेम्पेस्ट 3D ऑडिओ सारखे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये LED लाईट स्ट्रिप खालच्या बाजूला आहे, जे कन्सोल चालू आहे की बंद आहे याचे इंडिकेशन देते. याचे कंट्रोलर पाहिले तर ते अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळते, जे की खूप अप्रतिम आहे. याच्यामध्ये हॅप्टिक फीडबॅक आणि अडॅप्टिव्ह ट्रिगर सारखे फीचर तुम्हाला पाहायला मिळतात, जे तुम्हाला इतर कोणत्याही कन्सोलमध्ये पाहायला मिळत नाहीत. जसे एखाद्या गेममध्ये तुम्ही बंदूक चालवत असाल तर याचे ट्रिगर ऍक्च्युअल बंदूकच्या ट्रिगर सारखे काम करते, किंवा गेममध्ये गाडी चालवत असाल, रेसिंग करत असाल तर ऍक्च्युअली तुम्ही जर क्रॅश केला तर त्या गाडीचा क्रॅश सुद्धा तुम्हाला इथे फील होतो. कंट्रोलरला तुम्हाला चार्ज करायचा असेल तर तुम्ही कन्सोल पासूनच चार्ज करू शकता. या कंट्रोलर मध्ये तुम्हाला टाइप-सी पोर्ट पाहायला मिळते. मोबाईलच्या चार्जरनेही याला चार्ज करू शकता किंवा डायरेक्टली कन्सोल पासून सुद्धा याला चार्ज करू शकता. याचा चार्जिंग टाइम
3 तासाचा आहे आणि याचा प्लेबॅक टाइम 4 ते 5 घंट्याच्या वर तुम्हाला पाहायला मिळतो. याचा युजर इंटरफेसही खूप चांगला आहे. यामध्ये तुम्हाला गेमिंग स्टोअर पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे गेम्स डिजिटली विकत घेऊ शकता आणि काही फ्री गेम्स सुद्धा दिलेले असतात. PS प्लस सबस्क्रिप्शन भेटते, जे तुम्हाला विकत घ्यावे लागते आणि तुम्ही इतर PlayStation 5 ओन करत असलेल्या व्यक्तींबरोबर ऑनलाईन पद्धतीने गेम खेळू शकता, त्यांच्याबरोबर गेम शेअर करू शकता. याच्यामध्ये खूप साऱ्या सेटिंग्स पाहायला मिळतात, ज्याच्या सॉफ्टवेअर सेटिंग्स, डिस्प्ले सेटिंग्स, ज्या तुम्ही टीव्ही सोबत सिंक करून तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो अजूनही एनहान्स करू शकता. याच्या कंट्रोलरच्या सेटिंग सुद्धा तुम्हाला यामध्येच पाहायला मिळतात. याच्या मीडियाचा ऑप्शनही पाहायला मिळतो, जिथे तुम्ही YouTube, डिस्कॉर्ड, स्पॉटीफाय अशा वेगवेगळे ऍप्स यूज करू शकता. याच्या सेटिंग बद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करा. तुम्हाला याच्या युजर इंटरफेस आणि याच्या सेटिंग बद्दल मी डेडिकेटेड व्हिडिओ आणेल. एकूणच मला PS5 स्लिम खूप आवडला आहे. हा आधी सारखाच आहे, पण थोडा स्लिम आहे. जास्त स्टोरेज याच्यामध्ये पाहायला मिळते. डिस्क ड्राईव्ह आणि अतिरिक्त USB-C पोर्ट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. जर तुमच्याकडे आधीपासूनच PlayStation 5 फ्लॅट असेल, जो की 2020 मध्ये लॉन्च झालेला होता, तर तुम्हाला हे घ्यायची बिलकुलही गरज नाही. पण पहिल्यांदाच खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही PlayStation 5 स्लिम सोबत जायला पाहिजे. चला आता याची गेम टेस्टिंग करूया आणि तुम्हाला मी काही गेम्स दाखवतो जे मी डिस्क स्वरूपामध्ये विकत घेतलेले आहेत. Fatality. Scorpion wins. Flawless victory. तर हा होता याचा गेम प्ले. व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळत नसेल की याचा आवाज कसा आहे किंवा याची क्वालिटी कशी आहे, पण ऍक्च्युअल तुम्ही समोर पाहिल्यास तुम्ही नक्कीच भारावून जाल, कारण 4K रिझोल्युशनचा आउटपुट तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. टीव्ही 4K असेल तर तुम्हाला याचं फुल पोटेन्शियल पाहायला भेटतं, पण नसेल तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असेल तरी तुम्ही PlayStation 5 यूज करू शकता. याचे सर्व गेम्स अप्रतिम आहेत. तुम्ही ऑनलाईनही विकत घेऊ शकता आणि डिस्क ड्राईव्हचं ऑप्शन असेल तर ऑफलाईनही डिस्कच्या स्वरूपामध्ये विकत घेऊ शकता. हे सर्व काही तुमच्यावर डिपेंड आहे. याच्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आहेत, जसं की याच्यामध्ये तुम्ही PlayStation VR, PlayStation 3D हेडफोन्स, PlayStation कॅमेरा असे वेगवेगळे ॲक्सेसरीज विकत घेऊ शकता, ज्याचा अतिरिक्त खर्च तुम्हाला 4 लाखापर्यंत पाहायला भेटू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली PlayStationचा यूज किती करायचा आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. वेगवेगळे गेम्स विकत घ्यायचे असेल तर त्याचीही किंमत व्हेरी होते, जे की 700 रुपयापासून 7,000 रुपयापर्यंत तुम्हाला पाहायला भेटते. भविष्यामध्ये आपण ह्या ॲक्सेसरीज विकत घेणार आहोत, याची टेस्टिंग करणार आहोत आणि तसेच GTA 6 नेक्स्ट इयर लॉन्च होत आहे, ज्याचे एक्सक्लुझिव्ह डे 1 तुम्ही PlayStation 5 वर खेळू शकता. कारण PC वर किंवा इतर कन्सोल्सवर तो 2 ते 3 वर्षांनी पाहायला भेटेल, पण डे 1 ला तुम्हाला PlayStation 5 वर पाहायला भेटेल, ज्याची स्ट्रीमिंग आपण या चॅनलवर करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब आत्ताच करा, कारण डे 1 ला तुम्हाला GTA 6 तुम्हाला याच्यावर पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ही होती PlayStation 5 ची पूर्णपणे अनबॉक्सिंग. ऑनलाईन तुम्ही या PlayStation 5 कन्सोलला परचेस करू शकता. याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. याचे जे अदर इक्विपमेंट्स आहेत किंवा याचे अदर जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. याच्याबद्दल काही तुम्हाला जर क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि इतर येणाऱ्या व्हिडिओजला बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. सो दिस इज मी पृथ्वी फ्रॉम मराठी फ्रीक अँड आय विल सी यू गाईज in the next one.